नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे बेबी प्लॅन करणं. अनेक जोडपी हे काम, रोजची असणारी धावपळ, लाईफ एन्जॉयमेंट या सगळ्यामुळे बेबी प्लॅनचे विचार उशिरा करतात. पण असं देखील म्हटलं जातं की पहिलं मूल हे वयाच्या 35 पर्यंत झालं की चांगलं असतं. कारण प्रत्येक वयाच्या टप्प्यात स्त्रीच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे काही वेळेस अडचणी देखील येतात. मग अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. परंतु तुम्हालाही माहित आहे का की अनेक वेळा डॉक्टरांकडून देखील हे सांगितलं जातं की हेल्दी बेबी प्लॅन करताय तर ते वयाच्या 35 पर्यंत करणं कधीही चांगलं. म्हणजे तुम्ही वयाच्या 35 नंतर देखील हा प्लॅन करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु 35 वयच का सांगितलं याविषयीची अधिक माहिती डॉक्टर अर्चना पाटील यांच्याकडून जाणून घेऊया. बेबी प्लॅन करणं म्हणजे पहिली प्रेग्नन्सी ही तुमची वयाच्या 30 वर्षांपर्यंत आणि काही फिगो यांच्या अकॉर्डिंग वयाच्या 35व्या वर्षांपर्यंत तुमची पहिली बेबी प्लॅन झाली पाहिजे. कारण त्या वयापर्यंत व्यवस्थित हेल्दी बेबीचं आउटकम येऊ शकतं आणि त्याच्या पुढे हे जर एज क्रॉस झालं तर त्याच्यामध्ये कंजेनायटल अनोमॉलीज येणं किंवा क्रोमोझोमल डिफेक्ट्स येणं किंवा सिझेरियन सेक्शन काही कारणांमुळे त्याची कारणं वाढलं, जसं की बीपी वाढतंय, शुगर वाढतीये, हे काही कंडिशन्स त्याच्यामध्ये आले तर तो धोका राहतो. म्हणून वयाच्या 35 वर्षाच्या आधी पहिली प्रेग्नन्सी होणं किफायत आहे. मेटाबॉलिझम हेल्दी ठेवणं, तुमचं शरीर हेल्दी ठेवणं जेणेकरून तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल हेल्दी आहे आणि एग्ज जे आहे प्रेग्नन्सीसाठी हेल्पफुल आहेत ते चांगल्या क्वालिटीचं असणं याची खबरदारी घेणं. त्याच्यामध्ये तुमच्या गायनेकला भेटा, कन्सल्ट करा. काही मेडिसिन्स आहेत जे की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची हेल्प करतील आणि बाकी काही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता, जसं की एग फ्रीजिंग आहे आणि बाकी गोष्टी. आता लाईफस्टाईल चेंजचे जे डिसीज आहेत ते बऱ्याच प्रमाणात समोर येत आहेत. त्याच्यातला महत्वाचा असा आहे की पीसीओडी, जिथे फास्ट फूड खाल्लं जातं, एक्सरसाइज नाही आहे, स्ट्रेस खूप वाढतोय, याच्या अनुषंगाने हळूहळू पीसीओडी पुढे होत जातो, घडत जातो आणि ते जर आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकलो तर पीसीओडी होणार नाही, ओव्हुलेशन डिस्फंक्शन होणार नाही, एक ओव्हम हेल्दी मिळू शकेल जेणेकरून हेल्दी प्रेग्नन्सीज होऊ शकतील. आणि दुसरं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल जेवढं तुम्ही चांगलं ठेवाल, व्यवस्थित ठेवणं, रोज एक्सरसाइज करणं, स्ट्रेस रिमूव्हलसाठी किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही मेडिटेशन करणं आणि तुमच्या गायनेकच्या सल्ल्याने तुमचे मेडिकेशन्स आणि हेल्दी तुमची बॉडी मेंटेन करणं हे तर डेफिनेटली आपण करू शकतो. फास्ट फूड नको आणि जरी तुम्ही खाणार असाल डेफिनेटली अवॉइड कोणी करू शकत नाही, पण त्याची फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी कमी करा. तुमचे टेस्ट बर्ड सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही जेवण घेऊ शकता, फास्ट फूड घेऊ शकता, पण डेली यूज मध्ये नको. रात्री जागरण जे विनाकारण होतंय, नेटफ्लिक्स बघणं किंवा इतर गोष्टी आहेत, आउटिंग आहे, तर ते कमी करून झोप व्यवस्थित वेळेमध्ये घ्या. तुमचं खाणं पिणं स्टे हायड्रेटेड, पाणी व्यवस्थित प्या, ज्यूस, सूप हे लिक्विड फॉर्म मध्ये भरपूर जाऊ देत आणि तुमचं एक वेट बीएमआय तुमचा कॅल्क्युलेटेड व्यवस्थित मेंटेन ठेवा. या गोष्टी डेफिनेटली करू शकतो. आणि 35 नंतर ज्यावेळेला जर तुमची प्रेग्नन्सी डिले होतीये, 35च्या पुढे जातीये, तर डॉक्टरांना भेटून सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना. सगळीत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ओव्हुलेशन व्यवस्थित होत आहे का, तुमचं वेट व्यवस्थित आहे ना, दुसरे काही फॅक्टर्स डोकं वर काढत नाहीयेत ना, जसं की तुमचं बीपी आलं, शुगर आलं, जे की आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये खूप जास्त दिसून येत आहे की बीपी खूप वाढतंय आणि डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर ते कंट्रोलमध्ये ठेवणं. आणि काही गोष्टी अशा आहेत की पुढे जाऊन बेबी हेल्दी राहील त्याचे इन्व्हेस्टिगेशन असतात जे की ठराविक वेळेमध्ये केले जातात. प्रीमरायटल काउन्सिलिंग असतं, त्याचा तुम्ही लाभ करून घेऊ शकता. तुमच्या डॉक्टरांना भेटून या सगळ्या तपासण्या करून सगळं हेल्दी आहे हे बघून जर पुढच्या पावलं उचलली गेली तर ते डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेल. पण जर बघितलं तर 35 नंतर देखील बेबी प्लॅनचा विचार केला जातो. अशा वेळेस काही समस्या देखील येऊ शकतात. पण तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जेवण, पाणी, व्यायाम, ताणतणावासाठी मेडिटेशन करणं यामुळे तुमची बॉडी मेंटेन व हेल्दी राहू शकते. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. प्राची केदारी, लोकॅलिटी इन पुणे.